बाळांनो, आजपासून इयत्ता 10वी सेमी गणित भाग 1 लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या प्रकरणातील काही लेक्चर्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। आता पेज नंबर 2 वर प्रश्न सोडवून दिलेला आहे त्यांनी। सॉल्व्ड एक्झाम्पल मेथड 1 पेज नंबर 2 मध्ये काय काय दिले बा। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। दोन समीकरण दिलेत आपल्याला, x आणि y चे दोन चल असणार म्हणजे त्याला व्हेरिएबल म्हणायचे, टू व्हेरिएबल असलेले इक्वेशन सोडवण्यासाठी x किंवा y यांचे सहगुणक म्हणजे x किंवा y समान करून घ्यायचे, त्यांचे जे कोएफिशिएंट आहेत ते इक्वल करून घ्यायचे आणि दोघांपैकी एकाला साइन वजा करून घ्यायचं आणि एकाचं साइन अधिक करून घ्यायचं आणि वजा अधिक असल्यानंतर काय करायचं, ॲडिशन करायचं। ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 असेल, अन्य काही इक्वेशन नंबर असतील ते। आपल्याला x किंवा y दोन्हीपैकी एकाचा लोप केल्याशिवाय दुसऱ्याची किंमत मिळत नाही। मग तुम्ही xचा लोप केला की y ची किंमत मिळेल किंवा y चा लोप केल्यानंतर x ची किंमत मिळेल। दोघांपैकी एकाचा लोप करा, एकाची किंमत काढा, ती किंमत दुसऱ्या इक्वेशन मध्ये भरा आणि ज्याचा लोप केलेला होता त्याची किंमत काढा, म्हणजे दोघांपैकी एकाला घालवावं लागेल। आता इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, अगदी व्यवस्थित सोडवून देतो, लक्ष ठेवा। सोल्यूशन 5x minus 3y is equal to 8 equation number 1, 3x plus y is equal to 2 equation number 2। बघा, x 5x ला 3x, 5x ला 5x जाणार असते, मग तिथं 5x केलं पाहिजे किंवा इथं 3x केलं पाहिजे, होऊ शकत नाही। मग y कडे लक्ष द्या, इथं 3y आहे, तिथं 3y करून घेऊया, म्हणजे त्या इक्वेशनला 3 ने गुणायचं। इक्वेशन by 3 मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय 3, 3 ने गुणलं, 3 ने जर गुणलं तर पूर्ण इक्वेशनला गुणायचं, त्या एकट्या y ला गुणायचं नाही, संपूर्ण इक्वेशनला 3 ने गुणायचं। 3 त्रिक 9, 3y इज इक्वल टू 6 इक्वेशन नंबर 3। आता बघा, 3y ला 3y समान झाले, एका साइन प्लस आहे एका साइन मायनस आहे, प्लसला मायनस जाईल, ॲडिशन करा। ॲडिंग इक्वेशन 1 and 3, एक नंबरचे इक्वेशन 5x minus 3y is equal to 8, 9x plus 3y is equal to 6, 5x and 9x 14x, x इज इक्वल टू हे 14 ला ह्या 14 ने जाऊन डिवाइड केलं, काही तो गुणलेलं आहे, जाऊन डिवाइड भागाकार केलं, x बरोबर 1। आता हे आलेली किंमत दोघांपैकी एकाला समान करून घालवावं लागतं तर एकाची किंमत मिळते आणि ही किंमत भरून आता y ची किंमत काढूया। मग आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये भरा किंवा इक्वेशन नंबर 3 मध्ये भरा। पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये किंमत भरूया, 3x 3x प्लस y इज इक्वल टू 2। दिलेलं इक्वेशन, जे दिलेलं इक्वेशन व्यवस्थित जर नाही लिहिलं, डायरेक्ट किंमत भरायची नाही, पहिल्यांदा किंमत भरत यायचं नाही, गणित चुकण्याची शक्यता असते। अगदी सावकाश गणित सोडवायचं, गडबड कुठलीही करायचं नाही, प्रत्येक पायरीला गणिताचे नियम वापरायचं आणि गणिताच्या नियमाच्या आधारे गणित सोडवायचे।
3 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 एक्के 3 वाय इज इक्वल टू हे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडं मायनस याला प्लस आहे प्लस मायनस असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं -1 x is equal to 1 and y is equal to -1. आता 1 -1 उत्तर आले का पाहूया. 3 न गुणलं पूर्ण ब्रॅकेटला गुणलं गुणाकार केला इक्वेशन 3 ॲडिशन इक्वेशन 1 and 3 2 ने लिहिलं 3y ला 3y गेला 14 1 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये भरले 2 मध्ये भरा 1 मध्ये भरा 3 मध्ये भरा कुठल्याही इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 1 ही किंमत भरा राहिलेली किंमत पक्षांतराच्या नियमाने गणिताच्या नियमाने सोडवा 3 1 3 वजा 3 वजा 1 सोल्यूशन इज x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू -1. स्टेप बाय स्टेप गणित सोडवा बाळा.